अहो हाँ आज काय बनवू? पावभाजी. चला ठीक आहे, बनवूया. चला आता बनवूया. तर त्यासाठी मी फ्लावर घेतलेला आहे, गाजर बटाटे घेतलेले आहेत आणि थोडेसे मटर घेतलेले आहेत कुकरमध्ये. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. मी आधी चांगले वॉश करून घेतलेले होते सगळे. मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि थोडीशी हळद टाकायची. आता ह्याला मिक्स करायचं, झाकण लावून ठेवायचं. साईडला मी कांदा चॉप करून केलेला आहे, टमॅटो आणि कोथिंबीर एकदम बारीक चॉप केलेला आहे. आता साईडला मी कढई ठेवली. तेल गरम झालं की आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा आहे तो टाकायचा आणि चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा. गोल्डन ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये आपण टमॅटोज टाकणार आहोत. टमॅटो टाकायचे चॉप केलेले, मस्त मिक्स होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. साईडला आपली जी भाजी आहे ती पण शिजलेली आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आपण आणि आता मिक्स करून घ्यायचं. आता थोडे मसाले टाकणार होते मी. इथे थोडी हळद, इथे थोडासा आगरी मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे, गरम मसाला आणि थोडेसे धने जिरे पावडर टाकलेले आहे आणि आता आपण ह्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत. आणि जे अर्धे म्हणजे मटर मी ठेवलेले होते ते आपण वरून टाकणार आहोत आणि आता ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं. साईडला आपली भाजी पण मॅश करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये वाटाणे मी टाकले, ते पूर्ण मॅश झालेले आहेत म्हणून मी थोडेसे काढून ठेवलेले होते. आता आपण ह्याच्यामध्ये भाजी जी आपली आहे सगळी ती टाकून द्यायची आहे. पाणी अजिबात टाकायचं नाहीये आणि आता चांगलं मिक्स करायचं आहे त्याला व्यवस्थित. तुम्ही बघू शकता मस्त कलर पण आलेला आहे. आता फक्त आणि फक्त आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा वरून थोड्यानंतर. आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर परत झाकण उघडून आता मी इथे पावभाजी मसाला टाकते. भरपूर थोडासा टाकायचा आहे आणि आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. खूप टेस्टी भाजी झालेली आहे, तुम्हाला खरंच सांगते. आणि झाकण ठेवलेलं होतं, 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे, परत शिजू द्यायचं आहे. आणि आपली जे पाणी आहे ते थोडंसं म्हणजे भाजी जी आपली थोडीशी घट्ट झाली पाहिजे. तर परत गॅसवर 5 मिनिटं ठेवायची आहे आपली भाजी आणि बघू शकतात अशी मस्त आपली पावभाजी म्हणजेच भाजी रेडी आहे. खूप टेस्टी झालेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. बाय बाय. एन्जॉय युअर डे.